आपण या ठिकाणी पाहू शकतोय की खऱ्या अर्थाने एक सच्चा कर्मचारी आणि सच्चा अधिकारी या ठिकाणी आज आपण पाहू शकताय की ज्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. श्री बाळकृष्ण भवन मंडले आज सेवानिवृत्ती होत आहेत आणि आज निवृत्ती होत आहेत की आज आपण आज म्हटलं जातं की जल है तर कल है, म्हणजे पाणी पुरवठा विभागामधनं आज ते सेवानिवृत्ती घेत आहेत. आपल्यासोबत ते आहेत. सर्वप्रथम स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आपलं. नमस्कार. आपल्यापर्यंत जी सेवा दिली आपण त्याचा अनुभव कसा होता? मी प्रथमतः पुणे जिल्हा परिषदेमध्ये 86 सालापासून सेवेमध्ये लागलेलो होतो. मी कार्यरत असताना पंचायत समिती इंदापूर मुख्यालय स्तरावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, तसेच शेवटचा माझा जो विभाग होता तो ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, त्याच्यातून मी एकूण माझी 38 वर्षांची सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेला आहे 31/3/2025 रोजी. सेवेमध्ये कार्यरत असताना एकंदरीत मला कर्मचारी जे आपले असतात हे चांगल्यापैकी मला त्यांचं सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. चांगले आजपर्यंत आपण जी सेवा दिली ही चांगल्या प्रकारेच आपण सेवा दिलेली आहे, त्यापासून जनतेला पण त्याचा उपयोग झालेला आहे. त्याप्रमाणे नंतर माझ्या कुटुंबाला पण त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. अशा प्रकारे मी सेवा जी केलेली आहे ही चांगल्या प्रकारे सेवा करून 31/3/2025 रोजी मी सेवेतून पुणे जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त झालेलो आहे. मला सांगा की हे गव्हर्नमेंट सर्व्हिस असताना काही तुम्हाला चांगलेही अनुभव आले असतील आणि वाईटही अनुभव असतील. आमच्या चॅनलच्याद्वारे तुम्ही कुठले अनुभव शेअर करू शकता? तर कामकाज करत असताना कसा अनुभव येत असतात. प्रथमतः म्हणजे आपण एखादा अधिकारी वर्गावर अधिकारी जर आपण काम करत असू तर सर्वांना सोबत घेऊन काम करावं लागतं, जेणेकरून कामकाज करताना थोडंसं काही लोकांना रागवावं पण लागतं, कामही करून घ्यावं लागतं, जेणेकरून आपण ज्यावेळेस केव्हा तुमच्यावरही प्रेशर झालं असेल आणि तुम्हीही ज्युनियरवरती प्रेशर केला असेल, हा अनुभव कसा होता? आम्हाला जरी प्रेशर जर झालं असलं तरी पण आम्ही खाली प्रेशर देणं हे चुकीचं असतं, कारण प्रत्येक बॉटम कर्मचाऱ्याकडून काम करून घेणं ही मोठी कला असते. कारण तोच मेन, कारण त्याच्यावरच संपूर्ण कार्यालय जे असतं हे आपलं चालत असतं. त्याच्याकडून काम करून घेणं ही मोठी कला असते. जी कला ज्या अधिकाऱ्याला जमली तोच अधिकारी पुढे सक्सेसफुल होऊ शकतो आणि कार्यालय तो आपलं व्यवस्थित चालू शकतो आणि त्याचा समाजाप्रती त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. तुम्ही याच्या अगोदर कुठल्या खात्यामध्ये होते आणि तो अनुभव कसा होता? मी यापूर्वी एकंदरीत शिक्षण विभाग, आरोग्य विभागामध्ये होतो, पशुसंवर्धन विभागामध्ये पण मी कामकाज केलेलं आहे आणि शेवटचा माझा जो विभाग आहे हा ग्रामीण पाणीपुरवठा इथं मी कामकाज करून सेवानिवृत्त झालेलो आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असो, तुमच्या पाठीमागे भक्कम उभी राहणारी तुमच्या अर्धांगिनी आहेत. आपण त्यांना विचारूया साहेबांचा कसा स्वभाव आहे आणि तुमचा संसार आत्तापर्यंत कसा चालला? स्वभाव त्यांचा छान आहे, जरा कडक आहे, शिस्तबद्ध आहे. त्यामुळे शिस्तीमुळे सगळं परिवारात पण शिस्त लाभली आणि आमचा संसार पण सुखीचा झाला. आता खऱ्या अर्थानं तुम्ही सेवानिवृत्त होत आहे, इथून पुढचे तुम्ही घरीच असणार आहेत. तुमचे काय प्लॅनिंग आहेत? सध्या तर प्लॅनिंग काही केलेलं नाही, पण जेणेकरून समाजाप्रती काही सेवा करायची असे आहे, याच्यामध्ये मनामध्ये विचार आहेत, त्याप्रमाणेच अशी सेवा करण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी तुमच्यासोबत तुमचे चिरंजीव देखील आहेत. पप्पांच्या विषयी काय सांगा? पप्पांच्या विषयी सांगायचं झालं तर ते असं जिल्हा परिषदमधून रिटायर्ड नाही होते, ते एक आर्मी ऑफिसर आहेत तसे आज पण. कारण की त्यांचा डिसिप्लिन, त्यांचं स्किल मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, कॉस्ट मॅनेजमेंट, एव्हरीथिंग इज डेडिकेटेडली पंक्च्युएट. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये पंक्च्युएट असतात. त्यांचं जे डिसिजन्स असतात लाईफच्या रिगार्डिंग, फ्युचर प्लॅनिंग्स, आणि ते आउटकम पाहतात की तू जर एखादी गोष्ट करतोस तर त्याच्या मागं तुझं काय, तुला आउटकम काय भेटणार आहे, रिझल्ट्स काय भेटणार आहे. पॉझिटिव्हनेस आहे त्यांच्यामध्ये खूप, एन्थुजियास्टिक्स पण आहे, डिसिप्लिनरी आहेत ते खूप जास्त. आणि त्याच्यामुळंच आम्हाला इथून पुढे म्हणजे लहानपणापासून ते संस्कार घडले गेले आमच्यावरती आईवडिलांमुळं. तसंच माझी जी सौ आहे, वाईफ आहे,
ती पण आमच्या फॅमिलीमध्ये लवकर हे झाली, म्हणजे लवकरच जास्त इन्व्हॉल्व झाली त्याच्यामध्ये. आम्ही दोघंही मिळून त्यांच्या स्किल सेटवरती आम्ही पाऊल ठेवायचा प्रयत्न करतोयच आहे. सो नक्कीच. या ठिकाणी मंडले साहेबांच्या सुनबाई देखील आहेत. त्यांना आपण विचारूया की साहेबांचं घरामध्ये वातावरण कसं होतं आणि तुमचा एकंदरीत अनुभव कसा आहे. माझा तर 5 वर्षाचा अनुभव असा आहे की पप्पांना सगळी घाबरतात, पण मी नाही घाबरली. पण पप्पा माझ्याशी चांगलेच आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. आणि अजून तर काय बोलायचं त्यांच्याविषयी, ते म्हणजे सर्व काही पाहिजे असेल तर त्याच्या आधीच देतात. म्हणजे काही जरी पाहिजे असेल ना तर ते पटकन लगेच हजरच असतं.